नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेअर करून नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असेल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल लाईक करून घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीन शकता कांदा खरेदीची 10% रक्कम अद्यापही लाल फितीत. बघू शकता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 2025 व 2026 वर्षात किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड आणि NCF या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यापूर्वी 3 लाख टन रब्बी उन्हाळा कांदा खरेदी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा मोठा गाजा झाला, मात्र अद्यापही त्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. केंद्राचे सुस्तपणा विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर 25% पैकी 15% रक्कम मिळाली, मात्र हक्काची 10% रक्कम अद्यापही लाल फितीत अडकली आहे. केंद्राच्या कांदा खरेदी पश्चात 72 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर पैसे देण्याची घोषणा केली होती, आणि परंतु या ठिकाणी मात्र ती हवेतच विरल्याची स्थिती आहे. आणि या ठिकाणी उरलेली 10% रकमेचं काय? जानेवारी अखेर प्रलंबित 200 कोटी देयकाच्या वितरणाबाबत केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने पत्र काढूनही याबाबत देयकाची घोंगडे भिजत ठेवले आहे. 72% रिकव्हरी देणाऱ्या संस्थांना संबंधित शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ण पैसे न मिळाल्याने ग्राहक व्यवहार विभागाचा कारभार उघडकीस आला आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांद्याचा अभ्यास होतोपर्यंत इथे थांबतो आहे. महाराष्ट्र जय. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.